माझं नाव नागेश राजेश भटके। मी 28 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन कवठा येथे जो अपघात झाला होता त्यात मृत झालेल्या बालकाचा मी मामा आहे। आणि त्यानंतर जे 29 तारीख रात्री 11:30 वाजता ज्यांचे मृत घोषित शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत घोषित झाले त्यांचा मी मुलगा आहे। तर ही जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आणि निष्काळजीपणामुळे घडलेली आहे। सदरील घटना ही आयजी ऑफिस समोर नवीन कवठा येथे घडली आहे। इथे अतिशय निष्काळजीपणामुळे मोठ्या जड वाहनांची वाहतूक होत आहे आणि त्यामुळे तेथील जी वस्ती आहे, जिल्हा परिषद शाळा आहे आणि जे कोर्ट आहे तिथे 2-3 शाळा आहेत, येथील लोकांना खूप त्रास होत आहे। नेहमी ह्या घटनेवर संबंधित लोकांनी पत्रव्यवहार केला होता, तरीही ते बांधकाम विभाग असेल, PWD असेल, महानगरपालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि नगरपालिका असेल, या सर्व शासकीय लोकांनी बेजबाबदारीपणे निष्काळजीपणामुळे त्याकडे लक्ष दिलं नसून ही अशी घटना माझ्या परिवारावर घडली आहे। आणि मी वंचित बहुजन महानगर शहर सचिव आहे। मी सुद्धा इथे वारंवार अर्ज दिले होते, तरीही ही घटना माझ्याच घरावर घडली असून अतिशय माझ्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तरी ह्या घटनेच्या संबंधित जे काही ट्रक चालक असेल, मालक असेल आणि त्या संबंधित ज्याचा करार झाला असेल की त्या गाडी ह्याच्यासाठी चालत असेल, मुरुम असेल, रेती असेल, कोणत्याही कामासाठी, शासकीय कामासाठी जे चालक असेल, त्या सर्व लोकांना या घटनेचा आरोपी घोषित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि संबंधित कारवाई ही PSI गायकवाड सर ग्रामीण पोलीस स्टेशनचे यांच्याकडे दिलेली आहे आणि ते केस हे हँडल करत आहेत। तरी त्यांनी मोटार अधिनियम कायद्यानुसार हे जे ट्रक होती, हायवा होती, त्याबद्दलचे पूर्ण पुरावे गोळा करून सदरील प्रती सुद्धा आमच्या परिवाराला द्याव्या, काय त्यात निष्पन्न झालेत हे सुद्धा आम्हाला कळवावे, ही जिल्हाधिकारी साहेबाला आणि तेथील पोलीस प्रशासनाला ही आमची कळकळीची मेहरबानीची विनंती आहे। धन्यवाद।